आणि आता बघूया काय आहेत ओबामांच्या आगामी दौऱ्याची वैशिष्ट्ये। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकन अध्यक्षांनी एका वेळी केवळ एकाच देशाचा दौरा करण्याचा हा खरं तर पहिलाच प्रसंग आहे। ओबामा भारताच्या प्रजासत्ताक दिन संचलनाचे पहिले अमेरिकन पाहुणे असणार आहेत। भारताला 2 वेळा भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष असणार आहेत। जिमी कार्टर यांचा अपवाद वगळता भारतामध्ये येऊन पाकिस्तानला न जाणारे ओबामा हे पहिले अध्यक्ष असतील। केवळ एका देशासाठी वॉशिंग्टन पासून 5 दिवस दूर राहण्याची राष्ट्राध्यक्षांची ही पहिलीच वेळ आहे। तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारनाम्यामुळे यावेळेस राजपथावरील प्रोटोकॉल तुटण्याची शक्यता आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्तानं ओबामा चीफ गेस्ट असणार आहेत। प्रोटोकॉलनुसार परेडमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या गाडीमध्ये बसून जावं लागेल। मात्र ओबामा आणि अमेरिकन सुरक्षा यंत्रणेनं हा प्रोटोकॉल पाळायला नकार दिलाय। जगातील सर्वात शक्तिमान व्यक्ती असल्याचा हा अर्थ नाही की दुसऱ्या देशात जाऊन त्या देशाचा प्रोटोकॉल मानण्यास नकार द्यावा। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा 26 जानेवारीला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। मात्र या दरम्यान अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेनं भारताचा प्रोटोकॉल मानण्यास नकार दिला असल्याची चर्चा आहे। सव्वीस जानेवारी 2014ला जपानचे पंतप्रधान शिंजो अबे प्रमुख पाहुणे होते। त्यावेळी ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह लिमोजिन कारमधून बसून राजपथला आले होते। शिंजो अबेंनी यावेळी भारताच्या प्रोटोकॉलचा सन्मान केला होता। मात्र ओबामा आणि अमेरिकन सुरक्षा यंत्रणा अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे। अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेने स्पष्ट केलंय की ओबामा राष्ट्रपतींच्या गाडीमध्ये बसणार नाहीत। अमेरिकन सुरक्षा यंत्रणेनं भारतासमोर 2 पर्याय ठेवलेले आहेत। एक म्हणजे राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी ओबामांच्या कारमधून बसून परेडमध्ये सहभागी व्हावं अथवा ओबामा आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी आपापल्या कारनं राजपथला जावं। अमेरिकन सिक्योरिटी है वो उनकी सिक्योरिटी बहुत सख्त होती है। उसकी ड्रिल बिल्कुल अलग है हिंदुस्तान की सिक्योरिटी से। वो कोई किसी किस्म का कोई चांस नहीं लेना चाहते। और क्योंकि इंडिया टारगेट लिस्ट पे भी है, अलकायदा की भी, ओबामा खुद बड़े टारगेट है, तो उसको चलते हुए उन्हीं ने इस किस्म की डिमांड रखी हो। सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय सुरक्षा यंत्रणेनं अमेरिकेला स्पष्ट केलंय की जर ओबामा आपल्या कारनं राजपथला जाणार असतील तर ते भारतीय प्रोटोकॉल मोडीत काढतील। हिंदुस्तान बहुत रिजिड है अपनी प्रोटोकॉल्स में, और जितने प्रोटोकॉल्स यहाँ पे हैं हिंदुस्तान में बहुत कम देशों में इतने होंगे। मेरा ख्याल है उसके अंग्रेज़ों में, इंग्लैंड में ही थोड़े प्रोटोकॉल इस तरह के होंगे या इससे ज़्यादा होंगे वहाँ पे। यहाँ पे बहुत प्रोटोकॉल है। और दूसरी बात ये भी है कि बहुत भव्य सेरेमनी होती है जब प्रेसिडेंट को रिसीव किया जाता है या उसको सेंड ऑफ किया जाता है। President Obama is an honored guest in India. We will do everything that ensures his convenience. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून 56 देशांचे परदेशी पाहुणे भारतात आलेत। 1950 मध्ये भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाला इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्नो प्रमुख पाहुणे होते। राजपथावर 26 जानेवारी 1955ला प्रजासत्ताक दिनाच्या परेडला सुरुवात झाली होती। त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मोहम्मद सहभागी झाले होते। तेव्हापासून आतापर्यंत भूतान, थायलंड, चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन सहित जवळपास 40 देशांचे राष्ट्राध्यक्ष राजपथावर भारताच्या प्रोटोकॉलसह परेडमध्ये सहभागी झाले होते। मात्र भारताचे 57वे प्रमुख पाहुणे अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आपल्या कॅडिलेक कारनंच राजपथवर जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई।
ओबामांच्या सुरक्षेसाठी पहिल्यांदाच एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम युक्त अवॅक्स विमान आकाशामध्ये घिरट्या घालणार आहेत। बॉलिवूडच्या भाषेत सांगायचं तर परिंदा भी पर नहीं मार सकता अशी सुरक्षा व्यवस्था असणार आहे। बराक ओबामा आता निर्धास्त होतील। ओबामांसाठी अभेद्य हवाई सुरक्षा व्यवस्था। 400 किलोमीटर परिसरात चिटपाखोरी ओढणार नाही। मिस्टर प्रेसिडेंटसाठी सुरक्षेचं सुदर्शन चक्र। अमेरिकेला आता बराक ओबामांची चिंता करायची गरज नाही, ही अशी बातमी आहे जी ओबामांना निर्धास्त करून टाकेल। ओबामांकरता खास हवाई सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। तब्बल 400 किलोमीटर परिसरात ओबामा असतील त्यावेळी चिटपाखरूही उडताना दिसणार नाही। दिल्लीच्या चारही दिशांना भारतीय वायुदलाची करडी नजर असणार आहे। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत इंटिग्रेटेड एअर डिफेन्स प्लान कार्यरत असणार आहे। त्यानुसार 400 किलोमीटरच्या हवाई हद्दीत एखादी अनोळखी वस्तू किंवा विमान आलं तर वायुदलाच्या बेसवरून इतर हवाई बेसना तात्काळ अलर्ट करण्यात येईल। सिरसा, अंबाला, बरेली, आदमपूर, सूरतगड, ग्वाल्हेर असे हवाई बेस आधीपासूनच सुसज्ज असतील। या ठिकाणी तैनात लढाऊ जेट विमानं अवघ्या 5 मिनिटात त्या अनोळखी विमानाला रोखतील। 5 मिनिटांनंतरही त्या विमानानं संशयास्पद हालचाली केल्या तर ते सरळ पाडण्यात येईल। 200 किलोमीटर परिसरात जमिनीवरून हवेत मारा करू शकतील अशी क्षेपणास्त्र तयार ठेवण्यात येणार आहेत। कोणत्याही घुसखोर विमानाला ती काही सेकंदात लक्ष्य करून खाली पाडतील। याचाच अर्थ 400 किलोमीटर हवाई हद्दीत कोणत्याही आपत्कालीन स्थितीचा मुकाबला करण्यास वायुदल सुसज्ज असेल। सर्वात महत्त्वाचं सुरक्षा चक्र राजपथावर तैनात असणार आहे। राजपथाच्या चारही बाजूंना 12 उंच इमारतींवरून टेहळणी केली जाणार आहे। 12 इमारतींवर विमानभेदी तोफा लावण्यात येतील। अत्यंत जवळून मारा करणाऱ्या या तोफा कोणत्याही संशयास्पद मायक्रोलाइट एअरक्राफ्ट रायडर किंवा बलूनला लक्ष्य करण्यास सज्ज असतील। जो सबसे ज़्यादा अनसर्टेन रहती है वो एयर कवर ही रहता है, क्योंकि नए नए हवाई जहाज़ आ गए हैं, ड्रोन्स आ गई हैं, माइक्रोलाइट्स आ गए हैं। लिहाजा ये नेशनल सिक्योरिटी की तरफ से बहुत ही अहम सवाल है, और जब अमेरिकन प्रेसिडेंट यहाँ पे आए हुए हैं तो ये सवाल और भी ज़्यादा अहमियत रखता है अपने अंदर में। एवढंच नाही तर केवळ बराक ओबामांसाठी खास पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनी अवॅक्स म्हणजेच एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम युक्त विमानांचा वापर केला जाणार आहे। ही अवॅक्स विमानं 400 किलोमीटर हवाई हद्दीबाहेर उडत राहतील। आपल्या चारी बाजूला 300 किलोमीटर परिसरावर त्यांची करडी नजर असणार आहे। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत आकाशातच कंट्रोल रूम सारखं त्यांचं काम चालणार आहे। 400 किलोमीटर के अंदर अगर नॉन शेड्यूल्ड है, अगर वो शेड्यूल्ड है तो उसको क्वेश्चन किया जाएगा और उसे कहा जाएगा आप दाएं या बाएं जाए। अगर वो न डाइवर्ट करेगा अपने पाथ से जो कि उसको राजपथ की ओर ला रहा है तो तुरंत उसके ऊपर कार्रवाई की जाएगी, क्योंकि आपके फाइटर्स तैनात हैं। अवॅक्स विमान एकाच वेळी एकाहून अधिक लढाऊ विमानांवर कंट्रोल ठेवू शकतात आणि आकाशात घिरट्या घालतानाच संपूर्ण मिशनवरही लक्ष ठेवू शकतात। 15 अगस्त हो या 26 जनवरी, खतरा जमीन से ज्यादा आसमान से होता है। इसलिए हर 26 जनवरी को दिल्ली एक ऐसे किले में बदल दी जाती है जिसकी दीवारें सैकड़ों किलोमीटर लंबी होती हैं। इस बार चुनौती बड़ी है, खतरे भी ज्यादा हैं, इसलिए इस किले की दीवारों की मजबूती और बढ़ा दी गई है। कृष्ण मोहन मिश्रा, जी मीडिया, दिल्ली। ओबामांच्या सुरक्षेसाठी जमिनीपासून ते आकाशापर्यंत सुरक्षेचे 7 कवच तयार करण्यात आलेत। त्याचप्रमाणे 26 जानेवारीच्या 3 दिवस आधी राजपथच्या आजूबाजूचे मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात येणार आहेत। एअरफोर्स 1 मधून अमेरिकन राष्ट्रपती बराक ओबामा 25 जानेवारीला भारतात येतील। नवी दिल्लीतील हॉटेल मौर्या शेरटन मध्ये ओबामांचं वास्तव्य असेल। इस वक्त मैं हूं मौर्या शेरटन होटल के ठीक सामने, और इसी होटल में बराक ओबामा रुकेंगे। लिहाजा यहां की सुरक्षा बढ़ा दी गई है। पूरे मौर्या शेरटन को किले में तब्दील कर दिया गया है। अमेरिकी एजेंसी, सुरक्षा एजेंसी भी यहाँ पर है। FBI और अमेरिकी सीक्रेट सर्विस के जवान यहाँ पर 500 से ज़्यादा होंगे।
26 जानेवारीला राजपथावर ओबामांच्या सुरक्षेसाठी 7 सुरक्षा कवच तयार करण्यात आली आहेत. पहिल्या सुरक्षा कवचांमध्ये एकूण 2000हून अधिक जवान असतील. तिसऱ्या कवचामध्ये दिल्ली पोलिसांचे जवान ओबामांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील. राजपथच्या आजूबाजूच्या 2 किलोमीटर अंतरावर बिल्डिंगवर स्नायपर आणि कमांडोची फौज असेल. दुनिया का अकेली सुपर पावर है इस समय उसका प्रेसिडेंट. ये बड़ी बात है कि उन्होंने इतनी शॉर्ट नोटिस पे अपना विजिट बनाया. अमेरिकन प्रेसिडेंट इस तरह से कहीं जाता नहीं है. उसकी विजिट 1 साल 2 साल पहले बनती हैं. वो इतनी शॉर्ट नोटिस पे आ गए. आपके यहाँ 1 नहीं 2 दिन से ज़्यादा रहेंगे. फिर उसके अलावा उनका आगरा भी जाना है, तो उनकी सिक्योरिटी बहुत इम्पॉर्टंट है. हमारे लिए पैरामाउंट है, जिसे कहना चाहिए, इम्पॉर्टेंस दी जाती. राजपथावर मोकळ्या जागेत ओबामा 2 तास असणार आहेत. त्यामुळे राजपथाजवळील परिसरावर आकाशातून नजर ठेवली जाणार आहे. ओबामा दिल्लीतील ज्या ज्या मार्गावरून जाणार आहेत त्या सर्व मार्गावर सीसीटीव्ही लावण्यात येत आहेत. दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेता राजपथाजवळील मेट्रो स्टेशन्स 26 जानेवारीच्या 3 दिवस आधी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सव्वीस जानेवारी रोजी राजपथाच्या आजूबाजूचा परिसर नो फ्लाइंग झोन म्हणून घोषित करण्याच्या अमेरिकेच्या मागणीला भारतानं नकार दिलाय. राजू राजसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, दिल्ली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं येत्या रविवारी पहाटे राजधानीमध्ये आगमन होणार आहे. एअरफोर्स 1 या खास जेटलायनर विमानानं ते भारतामध्ये पोहोचतील. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उडतं फिरतं ऑफिस कम घर असलेल्या या अत्याधुनिक पॉवरफुल विमानाची ओळख करून देणारा हा खास रिपोर्ट. एअरफोर्स 1 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात येतील तेव्हा त्यांच्यासोबत असणार आहे आणखी एक व्हीआयपी गेस्ट. आम्ही मिसेस ओबामांबद्दल बोलत नाही. हा व्हीआयपी गेस्ट अनेक हॉलिवूड पटांचा हिरो ठरलाय. आम्ही बोलतोय ते एअरफोर्स 1 बद्दल. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या विमानाबद्दल 4000 चौरस फुटांचं क्षेत्रफळ व्यापणाऱ्या 3 मजली महाजम्बो बोईंग 747 विमानाबद्दल. एअरफोर्स 1 म्हणजे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा फ्लाइंग राजमहालच आहे. काय नाहीये या उडत्या फिरत्या राजमहालात. प्रेसिडेन्शियल सूट, कॉन्फरन्स रूम, मेडिकल सूट, राष्ट्राध्यक्षांच्या खास माणसांसाठी प्रायव्हेट कॅबिन्स, तब्बल 100 माणसांची भूक भागवू शकेल अशी फूड गॅलरी, असा शाही तामजाम या विमानात असतो. एअरफोर्स 1 म्हणजे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं मोबाईल कमांड सेंटरच असतं. अत्यंत आधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज अशा या विमानात हवेतच इंधन भरता येतं. क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या विमानात स्पेशल डिफेन्स सिस्टीम कार्यरत असते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष दौऱ्यावर असताना अमेरिकेवर हल्ला झालाच तर कमांडर इन चीफ या नात्यानं एअरफोर्स 1 मध्ये बसून ते अमेरिकन लष्कराला आदेश देऊ शकतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.